सन्मान करत होत्या, पण आज तिसरा दिवस तुमच्यावर काऊन कोपला? मी दिसता बरोबर मध्ये पाहिलं दोघे घरात कसं जगन बाहेर गेले त्याला काय गेला. दोस्ता मी लागलो यार, मला पाहून सर्विसला होण्याचं कारण काय? दोस्ता काय करू यार, सांगू सांगा यार. पाटील साहेब, जर तुम्ही आपल्या सुखदुःख मला सांगितले नाही, मी माझे सुखदुःख तुम्हाला सांगितले नाही, हे दोस्तानी कोण्या कामाची? हा यार दोस्ता काय करू यार, माझी चांगली बाजू बिघडली, तुमची बायको बिघडली. खरंच तिचा सामोरचा भाग मागे झाला ना, मागाचा भाग सामोर. तुम्ही मोडकट माणूस भेटला सर, नाही पुढं मागं लावू मी. असं होतं यार, होते कसं होईल यार? तुम्ही म्हणता माझी बायको बिघडली. उदाहरणार्थ युआर फॉर एक्झाम्पल, इंग्रजी मायावानी इंग्रजी कोणी शिकला नाहीये, पण वेळेवर आणता लावतो याचीच माहिती कमजोरी. उदाहरणार्थ एखाद्या डेपोची एसटी बिघडू दे किंवा एखाद्याची मोटरसायकल बिघडू दे, तेव्हा मेकॅनिकल म्हणते याचं काय नाही काय मागं पुढं कालवत करावं लागत होते. आता तुम्ही म्हणता माझी बायको बिघडली, तर हा पोट मागे गेला की पाठ समोर आली, हे पायावर गेले की डोकं खाली. तसं नाही यार, तसं नाही रे, माझी पत्नी बाजूला गेली नाही, धंदा पडला बंद, म्हणून म्हटलं माझी बायको बिघडली. बस बाबा मरावानं तुमच्या पोटी जन्म घ्या. म्हणजे तुमच्या बोलण्यात फरक आहे, म्हणजे चुकलं, तुम्ही सर्वात चुकले. तुमच्या बोलण्यात फरक आहे. तुम्ही असं म्हणा की माझी बायको कामात बिघडली. हो म्हणता का समजू मी? अरे सर्रास गाडी झाली, सर्रास गाडी झाली आणि माहिती काय दोस्ता पुरा उम्मस आहे सर, पुरा उम्मस. दोस्ता लहानपणा तुझी सांगत आहे, लहानपणापासून नाही, मी आपल्या मायच्या पोटात होतो तेव्हाची दोस्तानी आहे. पगल्या तू पोटात मी बाहेर, हे दोस्तान कशी होते कशी अंदर आणि बाहेर. ज्या वेळेस तू मी आपल्या मायच्या पोटात होतो आणि तू आपल्या मायला घेऊन माझ्या घरी आला आणि माझ्यावर येऊन बसलास, त्याला पोटातून हात लावला तर मी तुझा दोस्तो मेलोय नाही. दोस्ता मध्ये बस सोड्या, तू माझ्या घरी येतेस, मी तुझ्या घरी येतो, पण दोस्ता मी आजपर्यंत भाऊच्या घरी आलो, पण यंदा तो नाही ना. माझ्या हाताने काय गलती झाली नाही, मी काय बोललो नाही ना. अगर माझ्या हाताने काय गलती झाली असेल तर मी तुझ्या पाय लागतो, पण दोस्ताना खराब करायचं. तुम्हाला घरी का नाही यायचं एवढं सांगितलं. दोस्ता जर मी तुला सांगितलं तू माझ्यासोबत झगडा बी करशील, झगडा करशील, मी म्हणतो नाही, तू माझ्या घरी काम नाही यायचं एवढं सांगून दे. झगडा नाही करशील नाही दोस्ता, मी खाऊन नाही येत. मी जेव्हा जेव्हा घरी येतो, मी जेव्हा जेव्हा घरी येतो आमच्या बायकोला पाहतो रे, मनातला मला झोटला खाऊन आली का तू? बापरे, माझ्या बायकोला झोटतं म्हणते, म्हणजे माझी बायको का सार्वजनिक बांधकाम विभाग आहे का? अरे बापरे, असं कधी मला माहित राहिलं असतं ना, आपल्या घराच्या भोवताल बोरीच्या काट्या लावलं आलं तर काय. पुण्यवान माणसं लवकर मरते, तर पापी माणसं जास्त वाचते. दोस्ता सारा गाव म्हणते छोटू मास्तर पाय ठेंगणा मावसा म्हणते, याची बायको उंचाय म्हणते, तरी याची बायको थरथर भेटते म्हणते. काका दोस्ता तुझी बायको तुला थरथर भेटते आणि माझी बायको भेटत नाही. एक काम कर ना, 2 अगरबत्त्या घे आणि बस नदीच्या फळीवर लाव अगरबत्त्या आणि जाऊ दे नदीला रखत. हो ना मस्त. मग माय काय भेटी नाही भेटत, आता मी काय शाळा काढू का खायलाच काढू? कोण माणूस अरे मला कोण परमिशन नाही. डोंगरे साहेबांनी परमिशन मागीन तर घेतील का मला हे बायका भेवाचं परमिशन द्यायची शाळा काढतो भेटन का? पाणी साहेब इसके लिए हदफ होना थाक होना हसका होना. आज मी ठरला बायको भेटते, आज मी भेटते, पण त्याच्यासाठी का पाहिजे? माणसात पाहिजे खुबी, तेव्हा बायको राहते उभी. का म्हणली? माणसात पाहिजे खुबी, तेव्हा बायको राहते उभी. तुम्ही ना आपली खुबी मला सांगितली का? तुझ्यासाठी अलकंपी खराब करतो. मोठा सांगतेस तर खुब्या सांगू. ठीक आहे, अलकंपी खराब करू काय काम करा, तुम्ही आपल्या घरी जा आणि आपल्या बायकोला घेऊन या. आता जातो ना, घेऊन येतो. एक काम करा, मी आता बोलत तर नाही, पण आलू ना पोहा घरामध्ये सुटूक बोटऱ्या पान्हा आंबा भेटाय का पाहिजे का? हे बदले काय तुला नांदाची. अरे बैठा रे, पावणारी पाहुणा कसं मला समजते ते? पाहुणा काय पाहुणं तसं काय हाय तुझं बरं हाय ना. तू मस्त खोडतो एका गोट्यानं. जास्त अगाऊ बोलायचं नाही, लक्षात ठेव. तू मले हलकटासारखी बोलते. ह्या इकडे पाहिलं, ह्या लाईन लागली आहे ह्या माणसाची का? त्या डोक्यात नाही घुसला आणि मला सांड्या म्हणते. सांड्या हो सांड्याचं, हो ना सांड्याचं ना.
अर्पट करून राहिलो. पुरे दाना झाल्या पाहून तर कोणाला नाही पडलो नाही मागलो. तू काय सांगतेस? आणि आज बी या साड्यानं 3 कणकीचे उंडे कधी खाल्लं ना, तू आपली ताण सवारून ठेव. काय कशी नाही तर तू या दाणीवर सवारून ठेव. दाणीवर साड्या सुटला ना, भोवरी पडत तरी आज तू अर्पट मारतो. मग तो साड्या का समजून राहिलीस? पोटल्या म्हणते तू पोटल्या आहे का ड्युटी? बसू का? ड्युटी बरोबर ठेव. कारण पोटल्या मोठ्या उंमस आहे. पोटून मुंक काढ याचा पत्ता नाही. केलेल्या आंब्या आंबा खातो पण गुळी सळ्या वांग्या तसंच आहे. निघून सडला मागा इल्यानं कटल तरी त्याचा किडा तरवरते. तसा हा किडा तरवरणारा असा का समजून राहिली तू? कागा सैन्या हा पूजा होय का? या पूजा नाही. अरे हवा तर जाऊ दे. का मारतेस का? अरे बैताळा हा पूजा नाहीये. हे कोण आहे? हे माझी बायको आहे. हे तुमची बायको? अरे बायको नाही माझी. कोण म्हणते? मी म्हणतो पहिले पोकळ्या साड्या घाले ना. आता नवीन फॅशन निघली आहे. अशी उभी आहे ती. घरच्या बाया अशा उभ्या राहतात का? कोणी माणूस आला तर अशी हात करत बाई सांगायची गोष्टी म्हणत. अरे अशी माझी सांगा हा कोठून आणला हा म्हणतो. कडले सरले आहे का असा? नाही तर नागपूरच्या बोर्डीवर असे काही कपड्याच्या दुकानात पुतळी आहे. त्या कपड्याच्या दुकानातला पुतळा हो. आणि उद्या तो पुतळा कडमे सरमडी मानतो आणि सुरेश बाबूजीच्या हाताने तो उद्घाटन करतो. लावलेस ना काय झालं? तर हा कपडे अरे काय जोर नाही पडत तिकडे हो ना. दोस्ता या डोक्यात फरक पडला ना. मला माहित आहे तिकडे काऊन नाही धावून राहिला. कशी कमची आहे पतली लग्न ती बापरे कमची मोळर म्हणते का रे? हो येरवाची कमची मी करत ठेवतो आपल्या जवळ ठोकर साठी. एक असला मी मोठा हलकट माणूस आहो. इमान माई चारण्याची इज्जत नाही घरी गोष्टी नाही पाहून पहा. आणि बायकोने गेलो ना 2 रुपये मागतलं ना झाडू खायला तर उद्यानं पराची बायको समजावून पाहतो. ऐकते का नाही ऐकते जाऊन सुके पोट्याचे माय समजलो ना मी. 3 दिवस झाले ना. सकाळी चुट्टे भाऊ ना थंड बिलकुल. घरची साफसफाई रांगोळी बिंगोळी टाकून बिचारी रोज तयारी केला. पण मी हलकट माणूस हो. मीच्या काही गोष्टी ऐकून राहिलो नाही म्हणून हे आता चालले सर. हे पोट्याचे माय पण येतो ना मी तुझ्या सोबत आज येतो ना. कारण मला आदेशच तसा आहे देवाचा. 2 दिवस मला मनाई होती. हे बाल्याची आई पिंकीची आई हे चिकूचे माय चिकूचे केंद्राचे माय माय बहीण क्या हो करायचं कोण गेली? हो मी तुमच्या मागे होती. पाहिलं नाही मला कधी. बहीण असा तो दुर्बा नाही पाहिलो का नाही? मला माहित आहे ना. 3 दिवस झाले रस्ता रमून गेला. खाऊन चालली. शेवटचा दिवस आहे म्हणून सकाळी डोंगरे साहेब आले होते आणि तुले हुशार केला. 3 वेळ मस्त खोडा लागते. 3 वेळ सरण जावं लागते. सरण जाशील का? तुम्ही किती वेळा गेले? मी तर रोज 3 वेळ जातो. 3 वेळ केल्याशिवाय माझं जमतच नाही. दूध झाले संघाले आणि थम्माले 3 वेळ सरण जातो. हे मस्त खोडतो आणि जेव्हा तू मस्त खोडशील तेव्हा शुद्धीवर येशील नाही तर पुरी अशुद्ध राहशील. मागं उभी राहिल्या धिंगाणी होते नाही. डॉक्टर बाबासाहेबांना आरक्षण दिलं महिलासाठी. मागं राहण्यासाठी नाही दिलं. पण तू मागं राहतो म्हणते. तर मी श्यामराव ढिवरा सांगतो का डुकरं पोचणं बंद कर. त्या डुकराचा ठेका माझ्या बायकोनं उचलला म्हणतो. मी कशाला घेणार? मागं राहतेस तर करशील कोणते काम? मी काय करणार? सांगून दे ना. तू या डुकराचा ठेका माझ्या बायकोनं उचलला
पडला म्हणतो कुठे गेली तुमच्या मागे होती. शाबास अशीच राहत जा. मी संडासकडे गेलो ते येऊन मामा उभी हे आपलं झोपं समोर थोडं हे अशी करते हे झोपल का रे? हे पहिल्या फेऱ्यात झोपल तर दिवस बरं काय निघले माय बहीण मग सरपासारखी अंग चोरते कासवासारखं असं मुलक टाकते त्या खोबरीवर हाणतो एखाद्याच मेट्याटो मला चालवता येतो? बाबा कळी गण चालवलो नाही चालवलं तुला माहित आहे म्हणा. हा असे कळी मेट्याडोर चालवून झाले पण कंपनी आहे ना कोणते कोपरगावला. अशोक लेलँड कंपनी म्हण हा? का सांगता हो? कौशल्यबाई कंपनी आहे काय माहित आहे तुम्हाला? कौशल्याबाई कंपनी कोठी आहे माई पिंपळगाव. हा तेच कंपनी मी म्हणलो तेच कंपनी तर ते कंपनी मीच चालवतो आणि तो ड्रायव्हर मीच चालवलो पण ब्रेकचा कोणता चालवतो हातातल्या दुसरी कंपनी का म्हणते दुसऱ्याकडे. मी पायातला ब्रेक चालवायला गेलो तर काही गण पडलो म्हणून नाही झालं हे सांग बैलाड खोपडे चाल तू चाल कळणे सर कशाला? ते मोठा कार्यक्रम आहे 14 एप्रिलचा 14 एप्रिलचा? किती मोठा कार्यक्रम म्हणजे काय? खा घ्यायचो असेल किंवा पाहतो असेल सांगा ना. दुसरी तयारी करते. बस इकडे भेटलं हे डपरी शेकली म्हणजे झालं त्या जीवाला शरम नाही शरम सांगेल कमी म्हणतो कार्यक्रम आहे पण हे विचारून राहिली हे इकडे भेटलं हे डपरी शेकली म्हणजे झालं मस्त मन म्हणालं चालाकडे आता एवढं मोठं कार्यक्रम आहे तर काही खाग्याचा असं असेल ना. आहे 42 रंगाचा माल बनवला डोंगरे बाई, 42 रंगाचा माल. हा पण 42 रंगाचा माल नाही भेटत बाई अगं बाई नको करू सीधी विचार फक्त तुला 2 रंगाचा आदेश भेटला डोंगरे साहेबाकडून 2 रंगाचा लाल आणि सफेद खाऊन भाऊ कोणाकडे पाहिजे रे का कोणाच्या घरात धसते का घर मोडते कोणाचा साहेब नमस्कारजी नमस्कार नमस्कार आलेत का का भोक नाही का रे येतच मी उभावून माय बायकोनं आले का म्हणते हे तुमची बायको आहे? हे कोण म्हणते हा मानवराव तसं नाही हो तुम्ही ठेंगण्या बायको उच्च आहे तुम्ही काळ्या सावळ्या बायको गोरी आहे काऊन असं तुम्ही फरक म्हणलं सांग तू आली का नाही तू आली